भावार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 27 मराठी अर्थसहित। आता गीतार्थाची मुक्तमुदी लावी माझिये वागवृद्धी, जे माने ते सभासदी सज्जनांच्या। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी गीतेचा जो अर्थ सांगत आहे तो माझा व्यक्तिगत अभिप्राय नाही, तो श्रीकृष्णाचा, गुरु परंपरेचा आणि आत्मानुभवाचा अर्थ आहे। तरीही त्यावर सद्गुरूंची मुद्रा बसली तरच तो पूर्ण प्रमाण ठरेल। एक साधा शिपाई राजाज्ञा घेऊन येतो। त्याच्या तोंडी सांगितलेले शब्द कोणीही सहज मानणार नाही, परंतु जर त्या कागदावर राजाचा अधिकृत शिक्का असेल तर त्याला अधिकार प्राप्त होतो। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर म्हणतात, माझी वाणी साधी आहे, परंतु तिच्यावर जर सद्गुरूंचा शिक्का असेल तर ती संत सभेत ग्राह्य ठरेल। तात्विक दृष्टिकोन वाणीचे सामर्थ्य गुरूंपासून ज्ञानेश्वर स्वतःला कर्ता मानत नाहीत। त्यांना ठाऊक आहे, वाणीला तेज गुरुकृपेनेच येते। गुरुशिक्का म्हणजे काय? तो बाह्य मान्यता नसून गुरुच्या अनुभूतीशी सुसंगती, परंपरेशी एकरूपता, आत्मतत्वाशी साक्षात्कार, नम्रतेचा शिखरबिंदू। स्वतः ब्रह्मज्ञानी असूनही मी सांगतो तेच अंतिम असे न म्हणता आपण शिक्का मारा अशी विनंती करणे, हीच खरी संत स्वभावाची ओळख। गुरु, शिष्य आणि गीता तीन वेगवेगळे नाहीत, परंतु व्यवहारात नम्रता आवश्यक आहे। त्या नम्रतेतूनच अद्वैत फुलते। ज्ञानेश्वर जणू सांगतात, हे सर्व गुरुकृपेचे आहे, मी केवळ निमित्त आहे।